संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. सांगली प्रतिनिधी. संत निरंकारी सत्संग भवन सांगली या ठिकाणी दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. त्यामध्ये एकूण 530 नागरिकांचे डोळे तपासण्यात आले व त्यापैकी 200हून अधिक रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आल्यानं त्यांचे सुदर्शन डोळ्याच्या हॉस्पिटल सांगली या ठिकाणी मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. तसेच काही रुग्णांना तपासून नंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आला. या शिबिरात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकारी मुंबईहून प्रेमा ओबेरॉय या डोळ्याच्या डॉक्टरांची टीम घेऊन सांगली येथे डोळ्याच्या तपासणीसाठी आल्या व त्याचबरोबर सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल सांगली येथून डॉक्टर सुरेश वाघ व त्यांचे टीमने सुंदर प्रकारे नेत्र तपासणी केली. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकारी प्रेमा ओबेरॉय मुंबई या बोलताना म्हणाल्या की संत निरंकारी मिशन झोन सातारा 34A चे झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे जी यांच्या माध्यमातून या झोनमध्ये डोळे तपासणी हे खूप आवश्यक असून ते प्रत्येक जिल्हा व तालुका व खेडोपाड्यांमध्ये व्हावे या अनुषंगानं आपल्या तासगाव, सांगली, कवठेमहांकाळ व इथून पुढे या झोनमध्ये अनेक ठिकाणी हे शिबिर वेळेनुसार घेण्यात येईल अशी माहिती दिली. या शिबिराचे नियोजन सांगली सेक्टर संयोजक जालिंदर जाधव व सेवादल अधिकारी युनिट नंबर 497 चे सर्व सेवादल यांनी केलं.